कधी कधी थोडं कम्फर्टिंग फूड हवं असतं ना, असं काही जे पोट भरेल आणि मन पण खुश करेल. मशरूम मसाला माझ्यासाठी तीच गोष्ट आहे. सिम्पल पण प्रत्येक वेळी सॅटिस्फाईंग. पण जर तुमचं मशरूम रबरी आणि च्युई होत असेल तर समस्या ॲक्च्युली टेक्निकमध्ये आहे. आज मी तुम्हाला त्याचा सोपा उपाय सांगणार आहे, जेणेकरून तुमचं मशरूम नेहमी टेस्टी आणि चवदारच बनेल, जसं रेस्टॉरंटमध्ये मिळतं तसं. सर्वात आधी आपण कांदा कट करून घेणार आहोत. कांदा जरा बारीकच स्लाईस करायचा आहे, कारण त्याला आपल्याला फ्राय करायचं आहे आणि त्याची पेस्ट करायची आहे. सगळ्यात आधी मी इथे एक मोठा कांदा घेतला आहे, त्याला मी बारीक चॉप करून घेतले आणि आता त्या पॅनमध्ये थोडं गरम तेल घेतलं आहे. इथे मी राईचं तेल वापरते, ते थोडंसं ब्राउनिश होईल तोपर्यंत. आता त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात, जेणेकरून ते थंड होईल आणि आपली पेस्ट इझिली होईल. नंतर मिक्सर जारमध्ये परतलेला कांदा, लसूण, अद्रक आणि एक मिरची घालून त्याला बारीक वाटून घेऊयात. आता इथे जर तुम्हाला पेस्ट करण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता. जास्त नाही, थोडंच पाणी घाला, जेणेकरून आपल्याला अशी फाईन कन्सिस्टन्सीची पेस्ट भेटेल. आता आपण मशरूम क्लीन करून घेऊयात. मशरूमला मी एका बाउलमध्ये पाणी टाकून थोडंसं क्लीन करून घेतलं आहे. त्यावरची पूर्ण डर्ट आपल्याला क्लीन करायची आहे. आता इथे एक ट्रिक अशी आहे की तुम्ही जर जास्त वेळ पाण्यामध्ये मशरूमला राहू दिलं तर त्याचं टेक्स्चर खराब होतं. सो ही गोष्ट एक छोटीशी आहे, बट त्याचा खूप फरक दिसतो. त्यामुळे त्याला लगेचच पाण्यातून काढून एका कापडावर पडू द्यात किंवा त्याला क्लीन करा. अच्छा, मशरूमवर ना एक बारीक परत असते. मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, तसं तुम्ही त्याला रिमूव्ह करा आणि नंतर त्याला चॉप करून घ्या. आता एका बाउलमध्ये चॉप केलेले मशरूम्स टाका. त्यामध्ये दही, कांद्याची पेस्ट, तिखट, हळद, धनेपूड, आमचूर पावडर, मीठ हे सगळं ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि त्यानंतर त्यात थोडंसं राईचं तेल पण टाका, त्याच्याने डेफिनेटली टेस्ट चांगलीच येते. त्यानंतर पुन्हा मिक्स करून मी याला एक 5 ते 7 मिनटासाठी मॅरिनेट करायला ठेवलं आहे. तुम्ही जास्त वेळही ठेवू शकतात, बट 5 ते 7 मिनटं पण पुष्कळ झाली. आता ज्या पॅनमध्ये आपण कांदे परतले होते त्याच पॅनमध्ये मी खडे मसाले ॲड करणार आहे, जसं तेजपत्ता, दालचिनी, एक इलायची, 2 लवंग आणि 2-3 मिरी. त्यानंतर मॅरिनेटेड केलेले मशरूम्स त्यामध्ये ॲड करा आणि थोडंसं पाणी ॲड करून त्याला हाय फ्लेमवरच शिजवा, कारण मशरूममध्ये ऑलरेडी पाणी असतं. जेव्हा तुम्ही हाय फ्लेमवर ठेवणार, त्याचं स्वतःचं पाणी ते रिलीज करेल आणि थोडंसं कुरकुरीचं असं टेक्स्चर त्याला येईल. हे आपण 4 ते 5 मिनटं अशाच पद्धतीने शिजवून घेणार आहोत आणि अधूनमधून त्याला हलवत राहा. जेव्हा मसाला घट्ट होईल आणि मशरूमवर सगळ्या पद्धतीने कोट होईल, समजा तुमचं कम्फर्टिंग फूड तयार आहे. वरून कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी घालून गरमागरम सर्व करा. किंवा बस काही सिंपल आणि सॅटिस्फाईंग खायचं असेल, ही रेसिपी नेहमी कामी येईल, कारण हार्डली 20 मिनिट्समध्ये बनते. आवडली असेल तुम्हाला तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या आठवड्याला आणखी एका सोप्या पद्धतीच्या रेसिपीसोबत. थँक्यू.